ठिकाणी अन्नत्याग आंदोलन केलेलं होतं. सरकारने येऊन शब्द दिला, तर तो शब्द पाळला नाही. पुन्हा एकदा तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. काय सांगा? संबंध महाराष्ट्रातून सामान्य परिवारातले लोक, शेतकरी, कष्टकरी, त्यांचे सर्व नातेसंबंध व त्याच्याच बरोबर मजूर पासून सर्वच लोक या पवित्र भूमीमध्ये येतात. विठोबारायांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रामाणिकपणे इच्छा व्यक्त करत असतात की त्यांच्या ज्या कुठल्या अडचणीत त्या सुटाव्यात. आणि जो वर्ग इथं मोठ्या प्रमाणात येतो त्या वर्गासाठीच, म्हणजे शेतकऱ्यांसाठीच या पवित्र भूमीमध्ये काही दिवसांपूर्वी आम्ही अन्नत्याग आंदोलन हे केलं होतं. आणि ते आंदोलन आम्ही 3 दिवस केलं. सरकारचे प्रतिनिधी म्हणून महाजन साहेब या ठिकाणी आले. त्यांनी शब्द दिला, अजिबात काळजी करू नका, अधिवेशन म्हणजे 22 तारखेच्या आधी, म्हणजे अधिवेशन सुरू होण्याच्या आधी आम्ही 100% एक महत्वाची बैठक घेऊ, ज्याच्यामध्ये तुम्हाला बोलवलं जाईल. आम्ही विनंती करत असताना आम्ही सरकारला हेही सांगितलं की हे अराजकीय आंदोलन आहे, त्यामुळे फक्त आमच्याच पक्षातल्या नेत्यांना बोलू नका, शेतकरी नेत्यांना बोलवा. त्याच्यावर बुलढाण्यामध्ये तुपकर जे आंदोलनाला बसलेत त्यांना सुद्धा बोलवा, बच्चू कडूंना बोलवा, राजू शेट्टींना बोलवा. आणि मग ह्या सगळ्यांना घेऊन आम्ही तिथे येऊ. ज्या अटी तुम्ही GR मध्ये टाकलेल्या आहेत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या कर्जमाफीसाठी दिलं, त्यासाठी आम्ही अभिनंदन सुद्धा केलं. पण एकच बोललो, एवढ्या महामानवाचं नाव देत असताना त्यात अटी टाकून जर 44 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर कुठं ना कुठेतरी या मोठ्या महामानवाचा अवमान त्या ठिकाणी होतोय. आणि तुम्ही बघितलं असेल की शेवट उठत असताना महाजन साहेबांच्या हातामध्ये हात तिथं मी दिला, त्यांनी शब्द दिला. आणि आपली सगळ्यांची अपेक्षा असते की या पवित्र भूमीमध्ये दिलेला शब्द हा नक्कीच हे सरकार पाळेल, कारण याच्या आधी कुणीही इथं येऊन खोटं बोललेलं नाही. पण दुर्दैव असं, सरकारचे प्रतिनिधित्व करणारे महाजन साहेब इथं आले, CM साहेबांशी फोनवर बोलले, आपण 22च्या आधी तारीख घेऊ, चर्चा करू हेही सांगितलं. आणि मग तिथं त्यांनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही आमचं आंदोलन तिथं त्या ठिकाणी मागे घेतलं. म्हणजे आम्ही राजकारण करायचं झालं असतं तर आम्ही काही काळ अजून 2-3 दिवस हे आंदोलन पुढे घेऊन गेलो असतो. पण फक्त राजकारण करून सामान्य लोकांना नुकसान होऊ नये या भूमिकेतून आम्ही आमचं आंदोलन मागे घेतलं. आणि मग 22 तारखेपर्यंत थांबलो. 22ला जेव्हा आम्ही अधिवेशन मध्ये मी गेलो, माझं मन काय त्या अधिवेशनामध्ये रमलं नाही. का एवढ्या पवित्र भूमीमध्ये शब्द देऊन ह्या सरकारने जर पाळला नसेल तर अधिवेशनामध्ये अनेक आश्वासनं आम्हाला दिलेली आहेत, ते कधी त्या ठिकाणी पाळणार आहेत. त्यामुळे भूमिका आता आम्ही घेतलेली आहे. मराठवाड्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन शेवटी छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप मोठं आंदोलन तिथं आम्ही सर्व शेतकऱ्यांना घेऊन करणार आहोत. असं आंदोलन कधीही या सरकारने बघितलं नसेल. हे आंदोलन तिथं करणारे लोकांचा जो रोष आहे तो कुठेतरी या सरकारला आम्ही दाखवून देणार आहोत. विषय काय, माझ्या लेवलचं जर कोण असेल, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, नाहीतर अजून कोणी असेल जे विचाराला आणि काही प्रमाणात अभ्यासाला, नाहीतर लोकांच्या हितासाठी लढणारे जे मोठे नेते असतील त्यांनी जर असं काही केलं असेल तर त्याला मी उत्तर देईल. असे काही इतर लोकांना उत्तर हे माझे प्रवक्ते नाही तर पदाधिकारी इथले लोक देतील. एक तर कर्जमाफी शेतकऱ्याची सरसकट झालीच पाहिजे आणि ही सुबुद्धी आपल्या या सरकारला मिळावी असं एक साकडं घातलं. त्याच्याच बरोबर पाऊस हा लांबलेला आहे, त्यामुळे लवकरात लवकर चांगला शेतकऱ्याला तिथं न्याय देईल असा पाऊस लवकरात लवकर पडो असे सुद्धा तिथे साकडे घातले. आज कायदा व सुव्यवस्थेची, खास करून महिला अत्याचारांची परिस्थिती या महाराष्ट्राची जी खालावली आहे ती कुठेतरी सुधारावी. आणि आज नेते आमच्या बरोबर कमी असले तरी सामान्य लोक आमच्या बरोबर राहू दे, जेणेकरून सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आम्हाला कुठेतरी बळ मिळेल, ताकद मिळेल असे साकडे देवासमोर मांडले. काय झालं एक सांगतो तुम्हाला. पवित्र अयोध्यामध्ये प्रभू श्री रामांचं जे मंदिर, ज्याच्यासाठी तुम्ही पैसे दिले, आम्ही सेवा म्हणून तिथं पैसे दिले, मी सुद्धा दिलेले आहे. आणि त्या पवित्र ठिकाणी लोकांनी सेवा म्हणून, सेवाभावातून जे काही सेवा तिथं केली, त्यातून जे मंदिर तिथं बांधण्यात आलं, तिथं जे काय लोक अजून सुद्धा सेवा करत आहेत, पैसे देत आहेत, दान करत आहेत, त्या सुद्धा चोरी दुर्दैवाने तिथं केली. त्याच्याच बरोबर आपण मध्य प्रदेशमध्ये जर उज्जैनला गेलो, तिथं सुद्धा तिथं असणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी चोरी केली. तसंच या महाराष्ट्रामध्ये महाजन साहेब हे कुठं चोरी करत आहेत तर नाशिकमध्ये जिथं एक पवित्र धार्मिक कार्यक्रम
पुढच्या वर्षी जो होणार आहे आपला याचा कुंभमेळ्याचा, तिथं असणारे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत PWD पासून जे MSIDC पर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे जो व्यक्ती भ्रष्टाचार करतो त्याला पांडुरंगरायाचे विचार आणि सामान्य लोकांचे विचार हे कधी त्या ठिकाणी कळणार. त्यामुळे जे नाशिकमध्ये तिथं जो चोरी ते करत आहेत ती सुद्धा चोरी येत्या काळामध्ये आम्ही नक्कीच बाहेर काढू. असा आरोप दंडबाजी आहे. केलेला आहे. राज्यातील 56 शेतकऱ्यांना 36,555 कर्जमाफी केली आहे. राज्यातल्या 56 शेतकऱ्यांना कर्जमाफी असं कृषी मंत्र्यांनी आज विधानसभेत सांगितलं. खोटं बोललेले आहेत. 55 लाख शेतकऱ्यांचं नाव ते घेतात खरं, पण यातून 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार. 2019 अट पूर्वी नाही असं सांगत होते, आम्ही ते दाखवून दिलं. त्या अटीमध्ये तुम्ही जर बघितलं असेल त्यावेळेस 48 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली होती. त्यातून 14 लाख हे रेग्युलर शेतकरी होते आणि मग राहिलेले जे होते 32-36 लाख हे कुठेतरी नॉन रेग्युलर, नाही तर ज्याचा कर्जमाफीचा लाभ तिथे मिळाला होता. मग 36 लाख शेतकऱ्यांना त्या काळामध्ये लाभ जर तिथं थकीतचा मिळाला असेल तर सहज तुम्ही साधं गणित केलं तर या वेळेत ते 36 लाख लोकांवर अन्याय होणारच आहे. त्यामुळे कुठेतरी शब्दाचा खेळ करून शेतकऱ्यांवर अन्याय हे सरकार तिथं करत आहे आणि कुठं ना कुठेतरी या सरकारला हे 100% महागात पडणार आहे. मला लोकांना सांगायचं, नेत्यांवर किती भरोसा करायचा हा तुम्ही ठरवा. बरेच नेते आज या पक्षात आहे, उद्या दुसऱ्या पक्षात आहे. ठराविकच प्रामाणिक नेते पवार साहेब आणि त्यांच्या पक्षातले असतील, उद्धव ठाकरे साहेब स्वतः त्यांच्या पक्षातले राहिलेले आणि काँग्रेसचे, हे बाकी सगळे जण आज इथे तर उद्या तिथे. 6 खासदार जे आपल्यासाठी लढत होते ते गायब झालेले. त्यामुळे स्वतःच्या हितासाठी लढा लढायचा असेल कुठल्याही नेत्यांवर अवलंबून न राहता आपल्यालाच लढा हा हातात घ्यावा लागेल, हे मात्र शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. दंडबाजी आहे असं म्हणले होते. विधान परिषदेत भाजपला साथ देत होते. आपल्याच पक्षाचे 3 आमदार आपल्या पक्षाच्या उमेदवाराची साथ सोडली होती. आता अशा परिस्थितीमध्ये जर आमदार पक्षाला कसं बघताय त्यांच्यावर कारवाई पक्षाला? सोलापूर मध्ये जो उमेदवार महायुतीचा निवडून आलेला आहे तसं बघितलं तर आमच्याकडे कमी मतं होती, पण खासदार साहेबांनी पुढाकार घेतल्यामुळे व तसंच चांगला उमेदवार आम्ही दिल्यानंतर तिथं आपण बघितलं असेल महायुतीचीच मतं आम्ही बऱ्यापैकी तिथं फोडलेली आहेत. त्यामुळे इथं जो कुठला निर्णय घेतला जाईल तो नेत्यांकडनं घेतला जाईल. इथे सामान्य परिवारातल्या एका व्यक्तीला, निष्ठावंताला संधी दिली तर इथले लोक पाठिंबा देतात. पण झालं एवढंच की मुख्यमंत्री साहेबांकडे दबाव इतका आला आणि इथले असणारे जे पालकमंत्री आहेत त्यांनी पैशाचा बेमाप वापर केला. त्यामुळे इथं आमचा उमेदवार कर्तृत्ववान असून सुद्धा त्या ठिकाणी हारलेला आहे. तुमचे आमदार जे होते 3 आमदार पक्षाला तुम्हाला हे सांगतोय, मी आमदार आहे, कारवाई करणारे आणि निर्णय घेणारे हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. त्याच्यामध्ये पवार साहेब पासून सगळे त्या ठिकाणी आहेत. ते या बाबतीत नक्कीच निर्णय घेतील असं मला वाटतं.